विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक वेळेत मिळावेत, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मिळावेत, यासाठी शालेय शिक्षण जे शिक्षक भरतीचे नवीन आदेश आहेत, त्याच्यामध्ये अशा आस्थापना ज्यांना आजवर पोर्टल भरतीवरती रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, जाहिरात अपलोड करायला सुरू झालेली आहे, याच्या संदर्भात माहीतच नाही आहे, कारण त्यांनी आजवर याच्यावरती कामच केलं नाही आहे. यांना सूचित करण्यात येत आहे या पत्रकाद्वारे. ते पत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. यासोबतच विद्यानिकेतन, आता हे जे महाराष्ट्रात 5 विद्यानिकेतन आहेत, त्यांच्या सर्वच्या सर्व जागा पोर्टलवरती तात्काळ देण्यात याव्यात. याच्या संदर्भातली नुकतीच तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय भोयर साहेब यांच्या माध्यमातून जी मीटिंग झालेली आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स पाहिलेच असतील. आणि आता त्याच्या अनुषंगानं ही सुद्धा पदं आता पोर्टलवरती येत आहेत. त्या पदावरती कोणाचा अधिकार असणार आहे? सोबतच हे पत्रक आहे जे शिक्षण आयुक्त यांच्याकडून निघालेलं आहे, ते कोणासाठी आहे आणि त्याच्यामध्ये वाच्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपण इथं पाहत आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि आपलं व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. फटाफट जॉईन करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींना, शिक्षक बंधू भगिनींना नक्की व्हिडिओ शेअर करा. मित्रमैत्रिणींनो, आपण महाराष्ट्र शासनाचं शिक्षण आयुक्ताचं हे पत्रक पाहतोय आणि जे प्रती आहे बघा, त्याच्यामध्ये माननीय आयुक्त, महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा सर्व, अध्यक्ष सचिव, खाजगी शैक्षणिक संस्था. पुन्हा एकदा एम्फसाइज केलेलं आहे खाजगी शैक्षणिक संस्था, कारण शिवनिटी फाउंडेशनकडे बऱ्याच आस्थापनांच्या कंप्लेंट येत आहेत. काही जण मार्गदर्शनही मागत आहेत आणि काही जण पोर्टलवरती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, परंतु आम्हाला निर्देश का नाही आले, अशा संदर्भाच्या बऱ्याच कन्सर्न आपल्या फाउंडेशनकडे येत आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं आज हे पत्रक निघून 2-3 दिवस जरी झालं असलं तरी हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. आणि खरंच हेच पत्रक आम्ही जे आमच्याकडे कन्सर्न घेऊन आहेत त्यांच्याकडे नक्कीच पाठवत आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी तेच मेन्शन केलेलं आहे जे 1 मे 2026चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जी क्लॅरिटी दिलेली आहे, तीच क्लॅरिटी या पत्रकामध्ये दिलेली आहे. परंतु काही गोष्टी लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे. विषय सेम, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत. मित्रांनो, पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्याची जी तारीख दिलेली आहे, याच्यानुसार आपण संदर्भ पाहतोय 1 मे ते 31 मे. आता तुमच्या सर्वांच्याच माहितीसाठी सांगायचं म्हणजे जशी आपल्याला उमेदवारांना पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला मुदतवाढ दिली होती, 2दा मिळाली होती, तशीच या आस्थापनांना सुद्धा मुदतवाढ मिळणारच आहे. त्याच्याबद्दल वादच नाही आहे. कारण मित्रांनो, जरी मिळाली ना, वेळ लागला तरी लागू द्यात, परंतु पोर्टलवरती जागा वाढायला. याच्या संदर्भातलं नुकतंच प्रत्येक विभागानुसार जागा किती याचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकलेला आहे. 12 झेडपी, मनपा, नपा. तुम्ही थंबनेल पाहिलं तर लक्षात येईल, रिसेंटलीच अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की PCMCने सांगितलेलं आहे की आमचं रोस्टर कंप्लीट होऊ शकत नाही, म्हणून आम्ही माध्यमिक विभागाच्या जागा देत नाहीत. आमचे फाउंडेशनचे मोरे सर आणि जी टीम आहे त्यांनी सुद्धा PCMCला भेट दिली होती आणि त्यांना अशा पद्धतीचं उत्तर देण्यात आलं. म्हणजे काय, रोस्टर तपासणीसाठी वेळ लागतोय, परंतु वेळ लागला तरीसुद्धा पोर्टलवरती पहिल्याच टप्प्यात सर्वांनी जास्तीत जास्त जागा द्यायलाच हव्यात आणि त्याच्या संदर्भातलंच हे पत्रक त्यांनी दिलेलं आहे. आता बघा, हे आयुक्तांनी याच्यामध्ये जे काही परीक्षा कधी झाली, मे जून 2025मध्ये किती उमेदवार होते परीक्षेसाठी अपियर झालेले आणि त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले आणि परीक्षा दिलेले, 2,28,808 उमेदवार ज्यांनी नोंदणी केली होती, परंतु प्रत्यक्षात परीक्षा मात्र 2,11,308 उमेदवारांनी दिली. आणि आता स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन पोर्टलवरती 1,17,108 उमेदवारांनी पूर्ण केलेलं आहे. यामार्फतच त्यांनी सर्व आस्थापनांना सांगितलेलं आहे की जे आता बिंदू नामावली शिक्षक पदभरतीची शैक्षणिक वर्षाखेर 25-26च्या संचमानेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पोर्टलवरती भरणे आवश्यक आहे. आणि त्याच्या अंतर्गत अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2025नुसार पदभरतीची आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भातल्या या सूचना आहेत. त्याच्यामध्ये बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही 31/3/2026 पूर्वी करण्याची शिक्षण संचालक कार्यालयाच्या स्तरावरून
करण्यात आलेले आहे. त्यामुळे समायोजनची प्रक्रिया कंप्लीट झालेली असेल. मित्रांनो, वास्तव असं आहे की काही ठिकाणी समायोजन पूर्ण जरी झालं असलं तर बऱ्याच ठिकाणी सध्या समायोजन ऑनगोईंग आहे 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार. आता त्याच्यामध्ये जे पुढचं सांगितलेलं आहे बघा, आता यांनी 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजेच मे 2026 अखेर संभावणारे रिक्त सर्व पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व जी काही पदं असतील, तो शासन निर्णय आहे 21 जून 2023चा, त्याच्या तरतुदीनुसार रिक्त पदं असणारे त्याच्या 80% मर्यादित पोर्टलवरती मागणी करायची आहे. 80% पदभरतीस मान्यता मिळालेली आहे आणि मे अखेर जेवढी रिटायरमेंट 2026मध्ये आहे त्याची विचारात घेऊन ती सर्व त्याची गुन्हेनामावली करायची आहे त्या पदांची आणि त्याच्यानुसार पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानुसार नोंदणी दिनांक 1 मे 2026 ते 31 मे 2026 असा आहे. त्यामुळे नियुक्त प्राधिकारी आहेत त्यांनी सदर कालावधीमध्ये जाहिरात देण्याची कार्यवाही पूर्ण करायची आहे आणि याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आता हे पत्रक आहे त्याच्यानुसार पुन्हा एकदा शिक्षण आयुक्त यांनी या आस्थापनांना जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे की उठा, जागे व्हा, जागा देण्याची वेळ आली. अशाच पद्धतीने विद्यानिकेतन जी महाराष्ट्रामध्ये 5 आहेत त्याच्या संदर्भातली महत्त्वाची मीटिंगसुद्धा झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही शिक्षक आहात, शिक्षक व्हायचे, TIT दिलेली आहे. योग्य गाईडन्ससाठी, योग्य मार्गदर्शनसाठी टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला प्राधान्यक्रम देताना, मुलाखतीची तयारी करत असताना पहिला टप्पा, दुसरा टप्पा, वैयक्तिक मार्गदर्शन, कोणत्याही शिक्षक भरतीच्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला पूर्ण शिक्षक भरती पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे. सो प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि आजच जॉईन करा. आता जी दुसरी पोर्टल संदर्भातली महत्त्वाची बातमी म्हणजे विद्यानिकेतन यांच्या ज्या 5 आहेत त्यांची भोवरे सरांनी मीटिंग घेतलेली आहे आणि लवकरात लवकर संच मान्यता पूर्ण करून पोर्टलवरती जागा अपलोड करायला सांगितलेल्या आहेत. आता पोर्टलवरती यासुद्धा जागांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि त्यामुळे जागांची वाढ होणार आहे आणि इथं संधी मात्र ज्यांचं M.Ed झालेलं आहे त्यांना यांच्यानंतर मिळणार आहे आणि M.Ed म्हटलं की अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागेच्या संदर्भातला शिवयुनिटी फाउंडेशनचा पाठपुरावा आमच्या टीमच्या माध्यमातून ठाकरे सर असतील, सारंग सर असतील आणि आमची पूर्ण टीम यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि मी स्वतः उपायुक्तांशी यांच्याशी संपर्क साधत आहे आणि यासुद्धा जागा पोर्टलवरती पहिल्याच टप्प्यात येतील. याचीसुद्धा आपण 100% ग्राउंडवरची तयारी करणार आहोत आणि याचा रिझल्ट तुम्ही दिल्ली दूर नाही आहे थोड्याच दिवसात पाहणार आहात. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी हे जे काम होतं आहे सध्या तुम्ही पाहताय की बरेच आराखडे जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही AI च्या माध्यमातून फिरत आहेत तरीसुद्धा हे लक्षात घ्या 31 मे नंतरनं थोडीफार मुदतवाढ मिळणारच आहे. 8 दिवसाची मिळेल, 15 दिवसाची मिळेल. त्याच्यामध्ये राहिलेल्या आस्थापनांना रोस्टर तपासणी करायला हवी आणि त्यांनी लवकरात लवकर पोर्टलवर जागा देण्यात याव्यात. याच्यासाठी आपण पाठपुरावासुद्धा सुरू केलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर तिथे एक पिन करून मेसेज ठेवलेला आहे. ती PDF तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदा, नगर परिषदा, ZP, मनपा, नपा, खाजगी संस्था इथं तुम्ही देऊन त्याच्या संदर्भातल्या किती जागा आहेत याची विचारणी ऑथेंटिक पद्धतीने करू शकता. कारण लेटरहेडवरती मागणी केल्यावर त्याला वेटेजसुद्धा तितकंच असतं. अशाच माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. हा जो आदेश होता तो तात्काळ शिक्षक भरती करण्याचाच होता. कडक आदेश कितीही दिले तरीसुद्धा हे संत गतीने काम करण्याची जी सवय लागलेली आहे, दुर्लक्ष करण्याची सवय लागलेली आहे ती जात नाही आणि म्हणूनच यांना जागं करण्याचं काम प्रशासन करत आहे आणि त्यांना हे फीडिंग करण्याचं काम आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत आहे. योग्य गाईडन्ससाठी, योग्य मार्गदर्शनसाठी टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला प्राधान्यक्रम देताना, मुलाखतीची तयारी करत असताना पहिला टप्पा, दुसरा टप्पा, वैयक्तिक मार्गदर्शन, कोणत्याही शिक्षक भरतीच्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला पूर्ण शिक्षक भरती पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे. सो प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि आजच जॉईन करा. तुमच्या हक्काच्या नोकरीसाठी पहिलं पाऊल टीचर्स हेल्पलाईन A+ गुरु टीमच्या माध्यमातून. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड आणि हो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.